हरी बोल. एकच मिनिट रेकॉर्डिंग सुरू करते मी. सुरू झाले. चला सुरू करूया आपण प्रार्थनेने. ओम तिमिराधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे. म्यूट झाले ना. आज आपण 32वा श्लोक बघणार आहोत. तर आज बघूया भगवंत 32व्या श्लोकामध्ये काय म्हणत आहे. श्री भगवान उवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् संहर्तुमिह प्रवृत्ता ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्व एव स्थिता प्रत्यनीकेषु योधा. भाषांतर. श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे. तर भगवंत इथे काय सांगत आहेत, परिणाम सांगत आहेत. म्हणजे याच्या अगोदरच्या 2 श्लोकामध्ये 30 आणि 31 श्लोक आहे की 30व्या श्लोकामध्ये ज्याच्यामध्ये की ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करत असतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक द्रुतगतीने तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे. म्हणजे अर्जुन सांगत आहे भगवंतांचं रूप बघून. आणि 31व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणत आहे, हे विष्णू, तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करीत असल्याचे मी पाहत आहे. तुम्ही आपल्या तेजाने संपूर्ण जगत व्यापले असून उग्र होरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झाला आहात. आणि या श्लोकामध्ये हे देवादिव 31वा त्याचं भाषांतर. हे देवादी देव, कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात. मी तुम्हाला प्रणाम करतो. कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आदिपुरुष आहात. मी तुम्हाला जाणू इच्छितो, कारण मला तुमचे प्रयोजन माहित नाही. म्हणजे तसं या श्लोकामध्ये बघितलं तर अर्जुन काय म्हणत आहेत की मी तुम्हाला जाणून घेऊ इच्छितोय. म्हणजे तसे पाहायला गेले तर भगवंत हे काय आहेत, आदिपुरुष आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्ये अर्जुनापुढे उपस्थित आहेत ते. आणि भगवंतांचे भगवंत हे कोण आहेत, अर्जुनाची सखा आहेत. एकमेकांची त्यांचं मित्रत्वाचं नातं आहे. परंतु आता हे सगळं अगोदर बघितलं. अर्जुनाने इच्छा व्यक्त, अर्जुन म्हणत आहे की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये प्रवेश करतोय त्याप्रमाणे असं दिसत आहे की हे सगळे तुमच्या मुखामध्ये प्रकट आहेत. सर्व सर्व मुखांनी
हरी बोल माताजी, आवाज येत नाही तुमचा. हा हरी बोल. नेटवर्क गेले त्यामुळे जरा माताजी आउट झालं. होतीलच जॉईन लगेच. हरी बोल. हरी बोल. काहीतरी माताजींचा रेंजचा प्रॉब्लेम झालाय. रुपाली, अं, पवित्रीला माताजी, रुपाली, हरी बोल. हा हरी बोल. रुपाली, माझा आवाज येतोय? अरे बापरे, रुपाली पण झाली.
संधिनी शक्ती मातेची आवाज येतोय का? मला होस्ट झाले. एकच मिनिट. पैत्रीला माताजी किंवा श्री तुलसी माताजी तुम्ही आहे मीटिंग मध्ये? हरी बोल आहे पण आता दिसते संजीवनी शक्ती तुम्हाला को माताजी. होस्ट केलंय कारण ना इकडे गडावर आहे तिकडे ना. करते सुरू करते मी. ठीक आहे, स्टार्ट कर. माहित नाही रे काय शकतो बरं का परत बघूया आता जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल. हरी बोल. तर आपण बघितलं की कशा पद्धतीने कुठला श्लोक लिंक हा 31 आणि 31 श्लोकामध्ये आपण बघितलं की भगवंतांची शक्ती काय आहे आणि अर्जुन हे काय आहे, अर्जुनाचे मित्र आहेत भगवंत. परंतु तरी इथे अर्जुन काय म्हणत आहे की आता तुमचं या रूपाचं प्रयोजन काय आहे किंवा तुमचा स्वभाव काय आहे हे मला माहिती नाही आणि हे मला जाणून घ्यायचंय. तर हा श्लोक म्हणजे त्याचं उत्तर आहे की या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत, त्यांचं प्रयोजन सांगत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंतांचा स्वभाव काय आहे. तर हा श्लोक येणारा 32, 33 आणि 34 हे लागोपाठ येणारे 3 श्लोक जे आहेत ते भगवंत या प्रश्नाचं उत्तर अर्जुनाला देत आहेत. तर याच्यामध्ये आपण बघूया की भगवंत काय म्हणत आहेत इथे, की भगवंत म्हणत आहेत की जगताचा विनाश करणारा, पूर्ण जगाचा विनाश करणारा काळ मी आहे. आपण खूप लेक्चर ऐकले काळावरती की भगवंत म्हणतात मी काळ आहे, काळ रूप आहे, मी काळ रूपाने मी सर्व काही हरण करतो. असे भरपूर क्लास आपण आतापर्यंत काळ याच्यावर ऐकलेले आहेत. परंतु भगवंत इथेच काय सांगत आहेत की ती माझी प्रवृत्ती आहे, तो माझा स्वभाव आहे. आणि दुसरं म्हणजे सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्य हा होणार हे उत्तर आहे. म्हणजे ते स्वतः सांगत आहेत की मी काळ आहे आणि माझा स्वभाव म्हणजे मी काळ रूपाने सर्व ठिकाणी काय आहे, उपस्थित आहे आणि सर्व व्यापी आहे. काळ आणि काळाच्या रूपाने मी सगळीकडे व्यापून गेलेलो आहे. तर आता मैत्रिणींनो आपल्याला कुठे की जर आपल्याला कुठं प्रवासाला निघालो आपण किंवा आता आपण भगवद्गीता ऐकतोय, काही क्लास अटेंड करतोय किंवा कुठलीही गोष्ट कुठली फील्डमध्ये जा, विद्यार्थिनी असेल, एखादी विद्यार्थी असेल, तर त्याला कुठे जायचंय हे त्याचं काय असतं, ध्येय असतं. म्हणजे त्याला ध्येय माहित असतं. जर आपल्याला ध्येय आपलं माहित आहे, कुठे जायचं आहे आपल्याला, आणि ते जर बरोबर असेल तर बरोबर आपण त्या योग्य ठिकाणी काय करतो, त्या ठिकाणी आपण पोहोचू. तर मग कुठल्याही गोष्टीमध्ये जसं मध्ये सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे रोल करत असतो. कधी पत्नीचा रोल करतोय, कधी आईचा रोल करतो, कधी भाऊ करतो. वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आपण आहोत. परंतु आपण जर आपली ती भूमिका जर आपण विसरलो तर आपण काय होऊ शकतो, आपण भरकटून जाऊ शकतो. या जगामध्ये जेव्हा गोष्ट आपण करतो, जेव्हा मुलांना सुद्धा आपण काय म्हणतो की 9वी 10वी नंतर 8वी नंतर मुलांचं ध्येय काय आहे, त्यांना कुठल्या फील्ड मध्ये करिअर करायचंय ते आतापासून त्यांना क्लिअर पाहिजे. आणि जर तसं क्लिअर असेल तर ते काय करू शकतात, ते अचीव्ह करू शकतात. म्हणून या श्लोकामध्ये सुद्धा काय सांगत आहेत त्यांचं, तर ते सांगत आहेत की मला या ठिकाणी मी आलो आहे आणि तुझ्या व्यतिरिक्त सर्वांचा इथे काय होणार आहे, विनाश होणार आहे. मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा काही करतो किंवा आता आपण क्लास अटेंड करतोय तर आपल्याला थोडं तरी काहीतरी आपल्या पुढे ध्येय पाहिजे की मला व्यवस्थितरित्या भगवद्गीता समजून घ्यायची आहे, माझ्या जीवनामध्ये कुठे लागू करता येईल तिथे प्रयत्न करायचा आहे. तर असं कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला आपलं ध्येय माहित असावे. आपण बघतो की बाहेरच्या जगामध्ये की काही गोष्टींचा प्रभाव इतका आहे, भौतिक गोष्टींचा आपल्यावर, तर कुठलीही गोष्ट आपण काय करतो की आपल्याला भोग घ्यायचा आहे त्याचा, किंवा आपल्याला त्याच्यापासून सुख प्राप्त करायचं आहे. तर असं कोणाला वाटेल की सुख प्राप्त करणं हे काय चुकीची गोष्ट आहे, म्हणजे हे काय नक्कीच चुकीचं नाही. परंतु बरोबर आपल्या जीवनामध्ये अध्यात्माला स्थान देणं हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आपण बघतो की भौतिक जगाचा स्वभाव हा कसा आहे की भोग करायची वृत्ती आपल्यामध्ये आहे. भोग करण्याची वृत्ती म्हणजे कशी वृत्ती आपली आहे की इथे आपल्याला आधी आपण स्वतःला केंद्रबिंदू ठेवतो, केंद्रबिंदूला आपण तिथं सेंटरला असतो, आपल्या भोवती मग बाकीच्या गोष्टी घडतात. हा भौतिक जगाचा स्वभाव आहे. आणि आध्यात्मिक जगत म्हणजे कसं आहे
की आपण दुसऱ्यांना पुढे करतो. जी काही कुठली गोष्ट असेल, जी कुठली नम्रतेने आपण जे काही आपल्याकडे जे काही गोष्ट येते, जी काही आपल्याला मान सन्मान प्राप्त होतो, की जेव्हा जे काही असू दे आपल्याकडे चांगली गोष्ट, ती आपण काय करतो, आध्यात्मिक जगताचा हा स्वभाव आहे की आपण नेहमी दुसऱ्यांना पुढे केलं पाहिजे आणि दुसऱ्यांना पुढे करून आपण नम्रतेने मागे राहण्यासाठी शिकलं पाहिजे. तर हा आध्यात्मिक जगताचा स्वभाव आहे. म्हणजे आध्यात्मिक जगत पूर्ण वेगळा स्वभाव आहे आणि भौतिक जगताचा वेगळा स्वभाव आहे. भौतिक जगतामध्ये आपण सेंटरला राहतो, आध्यात्मिक जगतामध्ये आपण इतरांना पुढे ठेवतो. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, आध्यात्मिक ध्येय. आणि हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काय आहे, साधू शास्त्र आणि याद्वारे आपलं साधुशास्त्र हे आपल्याला मार्ग दाखवतात. वैष्णव शास्त्र, जसं आता आपण भगवद्गीता हे शास्त्र आहे, गीता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे ईश्वराची भक्ती ही जे काय आहे हे आपलं गोल आहे. आणि याच्यासाठी आपण हे सगळं काही करत आहोत. आपण जे काही अध्ययन करत आहोत, वैष्णवांचा संघ घेत आहोत, जे काही आपण करत आहोत ते कशासाठी करत आहोत, तर आपल्याला भगवंतांच्या भक्तीची प्राप्ती करायची आहे. आणि हे जेव्हा आपल्या पुढे हे ध्येय आपलं क्लिअर असेल आणि जेव्हा आपल्या पुढे ते ध्येय क्लिअर असेल, तेव्हा मग आपण पुढे ते यश, ते सक्सेस आपण गाठू शकतो. म्हणून आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा आपल्यासाठी ध्येय ठेवणे हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, अनुकूल्यस्य प्रतिकूल्यस्य, रूप गोस्वामींचा तो श्लोक आहे की त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीने सांगत आहे की अनुकूल गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत, प्रतिकूल गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे जीवनामध्ये. आणि हे समजण्यासाठी कुठल्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, कुठल्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला वैष्णव आणि शास्त्र हे नेहमी मार्गदर्शन करतात. मग आता याच्यामध्ये आपण बघितलं की भगवंतांचं एक आपण षड ऐश्वर्य बघितले आहेत. 6 ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत भगवंत. त्यातलं एक ऐश्वर्य जरी आपल्याकडे असतं, जरी समजा एखाद्याकडे सौंदर्य नसतं, एखाद्याकडे सौंदर्य असेल तर ज्ञान नसतं, आणि ज्ञान असेल, सौंदर्य असेल, पण वैराग्य नसतं. म्हणजे कुठली ना कुठली एक कमतरता असते. तर भगवंतांमध्ये हे परिपूर्ण सगळे वैराग्य आहे. आणि त्याच्यातलंच हे जे ऐश्वर्य आहे भगवंतांचं, ते म्हणजे काय आहे, ऐश्वर्य रूपी हा जो काळ आहे, तर हा काळ जो आहे तो ऐश्वर्य रूपी काळ आहे, ते ऐश्वर्य आहे भगवंताचं. आणि काल रूपाने भगवंत काय म्हणत आहेत या ठिकाणी, मी सर्वांचा संहार करणार आहे, सर्वांचा विनाश करणार आहे. तर आहे ना, मी आता 7 तारखेला भागवतम क्लास दिला, परमपूज्य राधानाथ महाराजांचा क्लास ऐकला. तर त्याच्यामध्ये ना महाराज काळ शक्तीचं वर्णन करतायत. खूप सुंदर वर्णन महाराजांनी केलेलं आहे की काळ कसा भक्षण करतोय. आणि जेव्हा त्याच्यामध्ये महाराज सांगतात की आध्यात्मिक जगतामध्ये पण काळ आहे आणि भौतिक जगतामध्ये पण काळ आहे. परंतु त्याच्यामधला हा जो फरक आहे की भौतिक जगतामध्ये हा जो काळ आहे मृत्यू रूपाने आपल्यावर काय करतोय, आपल्या भोवती तो फिरतोय मृत्यू रूपाने. म्हणजे म्हणतात की एक एक सूर्याचा जो एक दिवस सूर्यास्त होणं आणि सूर्योदय होणं, म्हणजे एक एक दिवस काय करतोय, जे अभक्त आहेत, जे भगवंतांचे भक्त नाहीत, तर त्यांचा एक एक दिवस काळ काय करत आहे, आयुष्यातला हरण करत आहे. आणि जे भक्त आहेत ते भक्त, असं वर्णन आहे की ते भक्त त्या मृत्यूच्या त्या काळाच्या मस्तकावर पाय देऊन भगवंतांच्या चरणांची प्राप्ती करत आहेत. म्हणजे ते पुढे जात आहेत. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा वर्णन आहे की ध्रुव महाराज जे आहेत, तर ध्रुव महाराजांनी काळाच्या मस्तकावर पाय देऊन भगवंताची प्राप्ती केली. म्हणून भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्यावर काळ अंमल करू शकत नाही. परंतु भगवान श्रीकृष्णांचे भक्त नसतील तर त्यांच्यासाठी प्रत्येक सूर्याचा अस्त आणि प्रत्येक सूर्योदय काय करत आहे, एक एक दिवस तो त्याची हरण करत आहे. म्हणून याच्यातून बघितलं पाहिजे की भगवंतांची काळ शक्ती ही किती प्रभावी आहे. आणि भगवंतांच्या भक्तांचं आयुष्य तर हा काळ चोरू शकत नाही किंवा हिरावून घेऊ शकत नाही. जसं असं म्हणतात की आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा काळ आहे, परंतु आध्यात्मिक जगतामधला काळ आणि भौतिक जगतामधला काळ यामध्ये फरक आहे. आध्यात्मिक जगतामध्ये जो काळ असतो तो भगवंतांच्या सेवेसाठी तिथे हे आहे. म्हणजे तिथं नियंत्रण नाहीये काळाचं. आध्यात्मिक जगतामध्ये तिथे काळ हा सर्व व्याप गेलेला आहे. ते काय आहे की भगवंत म्हणतात सगळ्या ठिकाणी त्यांचा स्वभाव म्हणजे काळ सर्व काही व्यापून आहे आणि मृत्यू रूपाने प्रत्येक काळ उपस्थित आहे. परंतु तो काळ आध्यात्मिक जगतामध्ये आहे, परंतु नियंत्रकाच्या रूपामध्ये नाही. तर भगवंतांनी नियंत्रण केलेला आहे. तो काळ
हरिबोल आवाज गेला तर तो माताजी. काळ नाही, माताजी रेंज गेली होती, पण मग मी नंतर वायफाय चालू केलं, कारण वायफाय दोन्ही कनेक्ट केले की रेंज मग आपण काय करू. तर त्याच्यावर कार्य करतं आध्यात्मिक जगतामध्ये आहे, तर लीला भगवंतांच्या तिथे चालतात. आपल्याला प्रश्न पडू शकतो की अरे अष्टप्रहरी आहे, जिथे काळ काळ नाहीच आहे तिथे आध्यात्मिक जगतामध्ये कार्यरत, तिथे कशा काय अष्टप्रहरी लीला चालतात भगवंतांच्या, तिथे कसं काय कार्यरत करतो. तर काळ फक्त भगवंताच्या सेवेसाठी उपस्थित आहे आणि तिथे काही त्या लीला करण्यासाठी, की सकाळी करायची, दुपारी करायची, संध्याकाळी करायची, तर असं हे फक्त त्याचा उल्लेख करण्यासाठी आणि ती वेळ दर्शवण्यासाठी काळ तिथे उपस्थित आहे. भगवंतांचं पूर्ण काळावर तिथे नियंत्रण आहे. म्हणून आध्यात्मिक जगतामधला आणि भौतिक जगतामधला आध्यात्मिक जगतामधला आणि भौतिक जगतामधला काळामधला हा फरक आहे. हा भक्तांचं आयुष्यही राहून घेऊ शकत नाही, तर भगवंतांच्या भगवंतांच्या चरणांची प्राप्ती. एक शिवधनुष्य शिवधनुष्य की धनुष्य बाण घेऊन काय करत आहे तो, अवतीभोवती फिरत आहे, की आपल्या अवतीभोवती तो काय करत आहे, चक्कर मारत आहे. असं आपण म्हणू शकत नाही आपल्याला आपला मृत्यू कळत नाही, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यावर त्याचं जे संकट आहे ते आपल्यावर नाहीये म्हणून. म्हणजे आपल्याला त्या संकट आपल्या अवतीभोवती असतं, परंतु आपल्याला ते दिसत नाहीये. म्हणून हा मृत्यू काळ रूपाने हा मृत्यू कधीही आपलं जीवन काय करू शकतो, संपवू शकतो. म्हणून हे जे जीवन आहे हे किती महत्वपूर्ण आहे. तर याच्यासाठी आपल्याला साधारणतः काय आहे की आपल्याला या काळावर मात करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, हरिनामाची गरज आहे, भगवंतांच्या भक्तीची गरज आहे. जेव्हा आपण गोष्ट प्राप्त करतो, हरिनाम असेल, भगवंताची भक्ती असेल, तेव्हा कुठं आपल्याला ते नियंत्रण करू शकत नाही. परंतु आपल्याला म्हणतो की हरिनाम हरिनाम हरिनाम, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा असं म्हणतो. तर हे ऐकायला किती सोपं आहे हो, हरिनाम घ्यायचं हे आपल्यासाठी खूप, आपल्याला असं वाटतं खूप सहज आहे, त्यात काय एवढं. हरे कृष्ण महामंत्राचा जप आपल्याला किती गांभीर्य वाटतं त्याच्यामध्ये. तुम्ही जर आपल्याला हरे कृष्ण किंवा हरे कृष्ण महामंत्राची एक प्रकार आपण ती किती सिरियसली घेतो, आपल्याला त्याचं गांभीर्य वाटतं का, तर आपल्याला त्याचं गांभीर्य वाटत नाही. कारण का, तर सहजासहजी प्राप्त होते आपल्याला, सहजासहजी कानाला यायला मिळते, आपल्याला श्रवण करायला मिळते. जेव्हा एखादी गोष्ट महत्वपूर्ण जरी असली ना, ती जर वारंवार आपल्याला प्राप्त झाली किंवा ती वारंवार आपल्या नजरेला दिसली, तर काय म्हणतात त्याचं सुद्धा महत्व कमी होऊन जातं. ते एक म्हणते ना की काय रेंजचा प्रॉब्लेम होतोय. हरिबोल. तर ती अतिपरिचयात अवज्ञा आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची, की एखाद्या गोष्टीची आपल्याला अतिपरिचयात अवज्ञा होती. म्हणजे एखादी गोष्ट खूप आपल्याला इझिली प्राप्त झाली, किंवा एखादी सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे आणि तिचा संघ आपल्याला वारंवार प्राप्त होतोय, तिचं असोसिएशन आपल्याला प्राप्त होतंय, तर आपल्याला त्याची किंमत राहत नाही. मग तसंच आहे, हे हरिनाम हे साधारण नाहीये, परंतु ते सहजतेने उपलब्ध होत आहे. आणि त्यामुळे काय होत आहे की आपल्या जीवनातलं त्याचं महत्व काय करत आहे, आपण कमी होत आहे. जसं रूप गोस्वामी म्हणतात की हे हरिनाम घेण्यासाठी लाखो जीव हरिनामामध्ये इतकी गोडवा आहे. जसं वारकरी संप्रदायामध्ये पण
आपल्या श्री तुलसी माताजी नेहमी त्याचं वर्णन करून छान सांगत असतात आपल्याला, अभंग वगैरे त्यातले. मला एवढं माहित नाही त्यातलं, पण मी जे काय ऐकलंय त्यांच्याकडून, तर ते मी बघते की किती त्या हरिनामाचा महिमा माताजी नेहमी सांगत असतात, की हे संत वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेलेले तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर, हे सगळ्यांनी किती त्या हरिनामाला महत्व दिलेलं आहे आणि त्यांना त्याच्यामधला गोडवा प्राप्त झालेला आहे. मग आपल्याला हा गोडवा प्राप्त होत नाही. आपल्याला काय वाटतं, की रूप गोस्वामी म्हणतात की लाखो जीवा असाव्यात. आपल्याला एक माळ जप करायची म्हटलं तरी आपण बेडबॅग मध्ये हात घातला, दुसरी माळ केली, आपल्याला काही काम आलं किंवा काही फोन वाजला तरी आपण अशी काढून बघतो किती म्हणी राहिले त्याच्यातले. म्हणजे आपल्याला ते संपवायचं असतं आणि ते मात्र त्याच्यामधला काय घेत आहेत, गोडवा चाखत आहेत. मग आपल्याला का ते प्राप्त होत नाही? कारण आपल्याला प्राप्त होत नाही, आपल्याला त्याच्या प्रती सहज मिळतंय, त्याच्या प्रती आस्था किंवा तो जो उत्साह, आस्था नसल्यामुळे उत्साह नाहीये. म्हणून आपण म्हणतो की आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा थोडासा जरी प्रामाणिक प्रयत्न केला, थोडा जरी प्रयत्न केला, तरी भगवंत आपल्याला तो गोडवा देतील. की चला, आज हरे कृष्ण महामंत्र ऐकला की आज मी प्रयत्न करेल, आज 1 माळ जप करण्याचा, 2 माळा जप करण्याचा. हळूहळू हा जो उत्साह आहे, तो उत्साहच आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त करून देईल. आणि हळूहळू तो जो स्तर आहे, तो आपण आशा करू शकतो की वैष्णवांच्या संघामध्ये आपण तो प्राप्त करू शकतो. आणि हे एकमेव हरिनाम असं आहे की ते आपल्याला काळ रूपाने काय करू शकतं, काळ रूपापासून वाचण्यासाठी हरिनामच एकमेव गोष्ट आहे. दुसरी कशानेच आपण काळापासून आपण वाचू शकत नाही. म्हणून हे हे खूप महत्वाचं आहे की या सगळ्यांचं भगवंत या श्लोकामध्ये काय म्हणत आहे की या सगळ्यांचा विनाश अगोदरच झालेला आहे. आणि एका ठिकाणी ते म्हणतात ना की द्रौपदीला म्हणालेले होते भगवंत, की जेव्हा द्रौपदीचं चिरहरण झालं त्यावेळेस ते म्हणतात की द्रौपदी ज्या ह्याच्यातून गेलेली आहे, ज्या परिस्थितीमधून, यांच्या पत्न्या पण त्या परिस्थितीतून जातील. म्हणजे ते दुःख, विरहाचं दुःख, मृत्यूचं दुःख त्यांना प्राप्त होईल. तर इथे भगवंत काय म्हणतायत या ठिकाणी, की भगवंत म्हणतात की ते ऑलरेडी त्यांचा मी विनाश केलेला आहे, त्यांचा नाश झालेला आहे आणि मी तुझ्या व्यतिरिक्त की त्यांचा संहार हा होणार आहे. म्हणजे इथे काय म्हणत आहेत, एका श्लोकामध्ये भगवंत एका ठिकाणी म्हणतात भगवद्गीतेत की हे सव्यसाची, की तू त्याचं निमित्त बन आणि ह्या यशाचं श्रेय तुला प्राप्त होऊ दे. म्हणजे भगवंत म्हणत आहेत की हो, ही घटना होणार आहे, असं नाही की ती होणार नाही. की आता आपल्याला असं वाटत असेल की काय अर्जुनाने समजा असं थोडा वेळ आपण विचार केला की अर्जुन आणि अर्जुनाची जी पार्टी आहे सगळी, ती सगळी माघारी गेली असती आणि मग काय झालं असतं, यांना मारलं असतं, भगवंतांनी कसं मारलं असतं? तर भगवंतांनी एखादी गोष्ट ठरवली ना, तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. जरी भले आपण बघतो की ह्यांचा यदुवंशीय जे आहेत, भगवंतांनी त्यांचा संहार केला सगळ्यांचा. तर भगवंतांनी कसं केलं, कशा पद्धतीने केला? त्यांना त्यांचा संहार करायचाच होता. तर भगवंतांनी तो यदुवंश कशा पद्धतीने एकमेकांच्यातच त्यांची भांडणं लागून, युद्ध होऊन ते एकमेकांच्यात युद्ध होऊन ते संपुष्टात आले. मग तसं भगवंतांना ही गोष्ट करायचीच होती. भगवंत म्हणत नाहीयेत की अर्जुन आता नसला म्हणून हे होणार नाही. भगवंत काय म्हणत आहेत की हो, ऑलरेडी ते आता मृत्यू झालेला आहे त्यांचा, तू फक्त निमित्त बन. म्हणजे असं आपण समजू नये की आपल्या जीवनामध्ये सुद्धा की एखादी गोष्ट, एखादी सेवा ही माझ्या वाचून राहील किंवा मी केली नाही तर ती होणारच नाहीये. भगवंत काय करत आहेत, हे प्रत्येक ठिकाणी काय करतात, आपल्याला एक अपॉर्च्युनिटी देतात, एक संधी देतात त्या गोष्टीची. आणि त्या संधीचा वापर आपल्या जीवनामध्ये आपण प्रामाणिकतेने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग इथे सुद्धा भगवंत म्हणत आहेत की तू युद्ध कर अगर नको करू, यांचा विनाश हा निश्चित आहे. आणि द्रौपदीला दिलेलं वचन होतं हे भगवंतांनी. म्हणून जरी अर्जुनाने युद्ध जरी नाकारलं असतं आणि जरी युद्ध जरी समजा आपण थोड्या वेळ विचार करूया केलं नसतं, तरी भगवंतांनी त्यांच्यात पण त्यांचे एकमेकांच्यात कलह करून त्यांच्यात एकमेकांचा नाश केला असता. भगवंत काहीही करू शकतात. म्हणून आपण इथे बघू शकतो की भगवंत काय म्हणत आहेत की हे सव्यसाची, तू त्याचं काय कर, तू भाग्यवान बन त्याच्यासाठी. आणि जसं यदुवंशामध्ये भगवंतांना कोणाचं काही लागलं नाही, भगवंतांनी त्यांना संपवलं, तसं इथे सुद्धा भगवंतांनी काय केलं असतं, त्यांना संपवलं असतं. म्हणून भगवंत काय करत आहेत की नेहमी त्यांच्या भक्तांना एक श्रेय देण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण भगवंत हे परमात्मा रूपाने सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत. परमात्मा रूपाने ते सगळ्यांना प्रेरित करतात हे करण्यासाठी. जसं आपण बघितलं की जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध झालं आणि युधिष्ठिर महाराजांना कुठेतरी ती भावना निर्माण झाली की हे सगळं जे काही आहे ते माझ्यामुळे झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये ती कुठेतरी अपराधीपणाची भावना निर्माण झाली आणि ती भगवंतांनी खूप समजावून सांगितलं, तरीही युधिष्ठिराचं समाधान झालं नाही. मग शेवटी भगवंत कोणाकडे घेऊन गेले त्यांना, भीष्मदेवांकडे घेऊन गेले आणि भीष्मदेवांकडून त्यांनी
त्यांचं ते जे काही आहे मार्गदर्शन, जे काही भीष्मदेवांनी तो अध्याय आहे श्रीमद भागवतम मध्ये, की कसं सुंदर भीष्मदेवांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून त्यांचं ते दुःख कमी झालं. परंतु याचा अर्थ असा नाही की भगवंतांमध्ये ती शक्ती नव्हती, किंवा भगवंत युधिष्ठिराचं ते दुःख किंवा जो काही त्यांच्या मनामध्ये झालेला आहे ते समज, की अरे माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, एवढे लोकांचा संहार माझ्यामुळे झाले, भगवंत ते दूर करू शकत नव्हते. भगवंत परमात्मा रूपाने सगळीकडे उपस्थित आहे. परंतु भगवंतांना काय करायचं होतं तिथे, भगवंतांनीच ती जी भावना आहे भगवंतांनी अपराधीपणाची, ती स्वतःच युधिष्ठिराच्या हृदयामध्ये निर्माण केली होती. आणि स्वतः बाह्य रूपाने भगवंत सांगत होते युधिष्ठिर महाराजांना, परंतु आंतरिक रूपाने भगवंत त्यांना कन्व्हिन्स करत नव्हते. आंतरिक परमात्मा रूप होतं, बाह्य रूपाने श्रीकृष्ण सांगत होते, पण परमात्मा रूप जे आहे ते युधिष्ठिर महाराजांना कन्व्हिन्स होऊन देत नव्हते. म्हणजे हे भगवंतच करता करविता होते. फक्त त्यांना काय करायचं होतं, की त्यांचे जे भक्त आहेत भीष्म देव, तर यांना ग्लोरीफाय करायचं होतं आणि त्यांना सेंटरला ठेवायचं होतं. तसं इथे सुद्धा भगवंतांना ते काय युद्धात त्यांनी ऑलरेडी त्यांनी सांगितले की यांचा वध झालेला, विनाश होणार आहे. फक्त इथे काय करायचंय त्यांना, अर्जुनाला या युद्धाचा हिरो बनवायचंय त्यांना आणि स्वतःला मागे ठेवायचंय. तर हे बघू शकतो आपण की भगवंत कशा पद्धतीने त्यांच्या भक्तांना काय करतात, ग्लोरीफाय करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते हृदयातून परमात्मा रूपाने कोणाला प्रेरित करतील, कोणाला काही संभ्रमावस्थेत टाकतील. जसं अर्जुनाला संभ्रमावस्थेत टाकलं, कारण त्याच्यातून त्यांना गीता बाहेर काय काढायची होती, गीतेचं ज्ञान त्यांना द्यायचं होतं. म्हणजे भगवंत एका दगडात किती पक्षी मारतात हे आपण बघू शकतो. आणि ज्याला जे द्यायचंय, ज्याला जे करायचंय, जे भगवंतांनी ठरवलं, तर त्याला कोणीच हे करू शकत नाही. जर भगवंतांनी ठरवलं की याला मला याचं संरक्षण करायचंय, तर त्याला त्या व्यक्तीला कोणीच धक्का पोहोचू शकत नाही. आणि जर भगवंतांनी ठरवलं की नाही याला मला संरक्षण द्यायचं नाही, तर ब्रह्मांडातला कोणता देवी देवता, कुठलाही कितीही शक्तिशाली व्यक्ती असू दे, त्याला भगवंतांपासून कुणी वाचवू शकत नाही. म्हणून आपण बघू शकतो की श्रील प्रभुपाद जे आहेत त्यांनी पूर्ण जगामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार केला. म्हणजे त्यांचे जे गॉड ब्रदर होते, जेव्हा ही भविष्यवाणी होती की अशा पद्धतीने पाश्चात्य देशामध्ये हरिनामाचा पूर्ण जगामध्ये प्रचार होईल, पण त्यांचे जे गॉड ब्रदर होते की त्यांना वाटतच नव्हतं की हे कुठून होऊ शकतं, कोण करेल हे. पण ती श्रील प्रभुपादांनी काय केलेलं आहे, ती श्रील प्रभुपादांनी ते कार्य केलं आणि प्रभुपादांनी ते कार्य केलं. त्यांना भगवंतांनी काय केली, ती शक्ती प्रदान केली. त्यांची हरिनामावरती असणारी नितांत श्रद्धा आणि त्यांच्या गुरु महाराजांच्या वचनांवर असलेला विदृढ विश्वास, या दोन गोष्टींमुळे श्रील प्रभुपादांनी पूर्ण जगामध्ये हे कृष्ण भावनामय आंदोलन पसरवलं. तसं पाहिलं गेलं तर मैत्रिणींनो, आपल्याला जर आपण जर विचार केला तर आपण इस्कॉन, म्हणजे मी तरी माझा विचार करते की इस्कॉन मध्ये यायच्या अगोदर कृष्ण भावना हा शब्द तरी आपण ऐकला होता का? कृष्ण भावनामय होणं तर लांब, पण कृष्ण भावना हा शब्द तरी आपण ऐकलेला होता का? तर ही जी काय आहे, ही कृपा काय आहे, ही महाप्रभूंनी दिलेली प्रभुपादांना कृपा आहे. आणि ती त्यांची नम्रता आहे श्रील प्रभुपादांची, की त्या नम्रतेने, त्या हरिनामाच्या वर असणारी नितांत श्रद्धा, यामुळे श्रील प्रभुपाद ते कार्य करू शकले. म्हणून हा जो प्रचार आहे तो किती महत्वपूर्ण आहे, की भगवद्गीतेमध्ये एका श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की जो व्यक्ती माझ्या प्रचार कार्याचं जे कार्य करतो तो मला सर्वात जास्त प्रिय आहे. भगवंत इथे सांगतायत. मग विचार करा की हा प्रचार कार्य करणं म्हणजे, जेव्हा आपण प्रचार करतो तेव्हा आपण स्वतःलाही सगळ्यात आधी मदत तर आपली स्वतःलाच होती, परंतु मग नंतर आपण त्याद्वारे दुसऱ्यांनाही आपण मदत करत असतो. म्हणून आपण हे ही म्हणजे एखादं लेक्चर असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल, आपण सहज म्हणतो ना, जसं मी म्हंटल मगाशी, हरिनाम आपल्याला सहज उपलब्ध आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही किंवा त्याच्याबद्दलचं महत्व नाही. तसं आपण एखाद्याला चलता चलता सांगतो की अहो इथे छान छान कार्यक्रम होतात गीतेवरती, किंवा तो रोज गीता अमृतचे आमच्या क्लासेस असतात, तुम्ही जॉईन करा. त्या बोलणाऱ्याला कळणार नाही की आपण काय केलेलं आहे, परंतु त्या व्यक्तीला नकळतपणे त्या व्यक्तीने प्रचार केलेला असतो. आणि कुठेतरी आपण भगवंत म्हणतायत की जो मला प्रिय हो, म्हणजे जो प्रचार कार्य करतो तो मला प्रिय आहे, तर त्या कॅटेगरीमध्ये आपण भगवंतांची काय करू शकतो, कृपा प्राप्त करू शकतो. म्हणून आपण बघू शकतो की वैष्णव जे आहेत हे वैष्णवच आपल्याला ती कृपा प्रदान करू शकतात, भक्त आपल्याला ती कृपा प्रदान करू शकतात. तर अशा पद्धतीने भगवंत काय म्हणत आहेत की हरिनामावर, म्हणजे हरिनामावर श्रद्धा आणि भगवंतांप्रतीची शरणागती, याद्वारे आपण काळावर काय करू शकतो, मात करू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये आपण बघूया की कशा पद्धतीने
की या जगामध्ये आपल्याला कधी कधी वाटतं की हा काळ जो आहे तो कसा कार्यरत असतो, की या जगामध्ये आपल्याला वाटतं की ती कधी होतं असं आपण बघतो अशी कितीतरी उदाहरणं, की असे काही पापी लोक पण असतात, त्यांच्याकडे काही नीतिमत्ता नसते, चारित्र्य नसतं, आणि तरीही ते सक्सेस झालेले असतात, तरीही त्यांना यश प्राप्त झालेलं असतं. तर आपल्याला असं वाटतं की अरे यांच्याकडे तर काहीच नाहीये, तरी यांना कसं काय इतकं यश प्राप्त झालं असेल. तर हे जे आहे तर ही काय आहे, ही काळाची महिमा आहे, की काही गोष्टी असतात पूर्वसंचिताप्रमाणे आणि तो काळ असतो, तर त्या त्या काळामध्ये ती गोष्ट त्यांना प्राप्त होते. परंतु त्या काळाची जेव्हा ही शक्ती तो दाखवतो, तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी बदलतात. आपण म्हणतो ना, काय एखाद्याचा राजाचा रंक झाला, कुठे आपण एखादं उदाहरण बघतो काही काही, की किती श्रीमंत कुटुंब असतात आणि त्यांची कशा पद्धतीने एक वाताहत होते. म्हणजे याच्यातून बघू शकतो की काळ, आपण म्हणतो काय काळ होता त्यांचा, काय अंमल होता, आणि आता बघा कशी परिस्थिती आहे. तर याच्यातून आपण बघू शकतो की हा काळ जो आहे हे मुख्य कारण आहे. तो काय करत आहे, आपण जरी बदललो नाही तरी परिस्थिती त्या व्यक्तीला बदलवते. आपण म्हणतो ना परिस्थितीने बदलला. परिस्थितीने बदलला म्हणजे काय, की काळाने त्या व्यक्तीला बदलवलं. म्हणून आता इथे बघतो की आपण जेव्हा अर्जुनाने युद्ध करण्याचं नाकारलं, अर्जुनाने का नाकारलं, तर अर्जुन म्हटला की मी जर यांना हत्या केली तर ह्याच्यात पुरुष लोक मारले जातील आणि याच्यातून काय होईल, वर्णसंकर वर्णसंकरित अशी पिढी येईल. म्हणजे काय होईल, की जे काय म्हणू शकतो त्याच्यातून, चारित्र्य नसलेले अशी लोक जन्माला, वर्णसंकर म्हणजे व्यभिचाराच्या मार्गाने, अशा पद्धतीने संतती निर्माण होईल आणि त्याला काय कारण होईल, त्याला मी कारणच ठरेल. तर इथे आपण बघतो की भगवंत काय सांगत आहेत अर्जुनाला, की जरी अर्जुनाने युद्ध नाकारलं असतं तरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भगवंतांनी तो विचार ऑलरेडी करून ठेवलेला होता. आणि भगवंतांना जे करायचंय त्याला कोणीच टाळू शकत नाही. आणि भगवंतांना ज्यांचं रक्षण करायचंय ऑलरेडी भगवंतांनी त्यांना मारलेलं आहे. त्यामुळे आता त्यांचं जरी अर्जुनाने ते युद्ध नाकारलं असतं तरी पण त्यांना जीवनदान प्राप्त नसतं झालं. म्हणून भगवंतांनी जे काही ठरवलंय त्याला कोणीच टाळू शकत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये असा प्रयत्न केला पाहिजे, की आपण असं कार्य केलं पाहिजे की आपल्याला, आपण असं कार्य की भगवंतांनी आपल्याला बघितलं पाहिजे, भगवंतांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे. याच्यामध्ये ना एक खूप छान स्टोरी आहे, एक बहुलाश्व आणि भूरिश्रवा. आपण डिटेल्स नाही जाणार त्याच्यामध्ये, परंतु हे भगवंतांचे खूप शुद्ध भक्त होते आणि यांच्याकडे काय होतं, की विग्रह होते भगवान श्रीकृष्णांचे. आणि जेव्हा भगवंतांनी तिथे आगमन केलं, भगवान श्रीकृष्णांनी सगळी प्रजा भगवंतांच्या दर्शनासाठी गेली, पण परंतु हे बहुलाश्व आणि भूरिश्रवा मात्र अजिबात गेले नाही. कारण ते म्हणाले की आम्ही या विग्रहांची सेवा करतोय आणि हे विग्रह कोण आहेत, हे साक्षात भगवंत आहेत आणि यांचीच आम्ही सेवा करतोय आणि यांची सेवा सोडून आम्ही तिकडे कसे जाणार. म्हणजे किती दृढ विश्वास त्या विग्रहांमध्ये, की हे विग्रह म्हणजे अभिन्न आहेत भगवान श्रीकृष्णांपेक्षा. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की स्वतः भगवंत, जेव्हा ते गेले नाही भगवंतांच्या दर्शनाला, परंतु स्वतः भगवंत, त्यांची जी भक्ती भावना होती, की ज्या विग्रहांमध्ये त्यांनी साक्षात भगवंतांना बघितलं आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण आले, परंतु ते गेले नाही. कारण आमच्या घरात म्हटले भगवंतच आहे, त्यांची सेवा कोण करणार. तर साक्षात भगवंत त्यांच्या दर्शनासाठी गेले. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण अशी भक्ती केली पाहिजे, असं कार्य केलं पाहिजे, की भगवंतांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आपल्यामध्ये तो प्रामाणिकता पाहिजे, ती दृढ निश्चय पाहिजे हरिनामाप्रतीचा, आणि एक उत्साह पाहिजे. हरिनाम, मी आज हरिनाम घेईल, आज रोज हरे कृष्ण महामंत्र जप करेल, मी हळूहळू माझा जप वाढवेल, ही जी इच्छा शक्ती, हा जो उत्साह आहे, हा उत्साह बघून भगवंत काय करतील, आपल्याला ती कृपा प्राप्त करतील. म्हणून आपण बघू शकतो की ज्याला पहिल्या आधीच भगवंतांनी त्याला मारलेलं आहे, तर त्याला काय आहे, त्याला कोणाची मारण्याची गरजच नाहीये. जसं अर्जुनाला सांगतायत की ऑलरेडी मी त्यांना मारलेलं आहे, फक्त काय करत आहे, तू निमित्त बन. आणि हे ज्याच्या भाग्यामध्ये जी असती, जी सेवा असती, ज्याच्या भाग्यामध्ये, म्हणजे अर्जुनाला ती कृपा द्यायची होती भगवंतांना, म्हणजे ज्याच्या भाग्यामध्ये जे आहे ते त्यांना ती भावना मिळणारच आहे, ती कृष्ण भावना, ती भक्ती ही मिळणारच आहे. मग असं आपल्याला वाटेल की अरे ते सहज मिळतंय, मग काय करायची गरज आहे, ज्याच्या भाग्यात आहे, ज्याच्या नशिबात आहे त्याला भक्ती आपोआप मिळेल, आपल्याला काय करायचे प्रयत्न करून. परंतु नाही, ते भाग्यात कधी मिळेल, आपण जेव्हा प्रचार करू, आणि त्या प्रचारातून भक्तांच्या माध्यमातून ती कृपा प्राप्त होते. म्हणून असं म्हणतात की हरिनामापेक्षाही हरिनाम घेणारे वैष्णव श्रेष्ठ आहेत. म्हणजे बघा, आपण म्हणतो हरिनाम श्रेष्ठ आहे,
परंतु हरिनामापेक्षाही हरिनाम घेणारे वैष्णव श्रेष्ठ आहेत. कारण ते भक्तांना, ते लोकांना हरिनाम देतात. तेवढी हरिनाम हे आपल्या जीवनामध्ये स्वतःहून प्रवेश करत नाही. जसं हरिदास ठाकूरांची मला ती लीला आठवते, की जी वेश्या त्यांचं हे पतन करण्यासाठी गेली होती आणि 3 दिवस हरिदास ठाकूरांनी तो हळुवारपणे हरे कृष्णा महामंत्र जप करत करत तो महामंत्र त्या हरिदास ठाकूरांच्या शुद्ध मुखातून जिभेतून आलेला तिने ऐकला आणि ती सुद्धा काय झाली, नंतर त्यांची शिष्या बनली. म्हणजे सांगायचा उद्देश काय, की हरिनाम आहे, परंतु ते हरिनाम स्वतःहून आपल्या जीवनामध्ये येणार नाहीये. तर त्याच्यासाठी माध्यम लागणार आहेत वैष्णव. आणि त्याच्यासाठी ते वैष्णव जेव्हा माध्यम बनतात आणि त्याच्यातून जेव्हा ते हरिनाम येतं, तेव्हा खऱ्या अर्थाने ते हरिनाम जे आहे आपल्या जीवनामध्ये काय करतं, प्रवेश करतं आणि ते हरिनाम आपल्याला काय करतं, मुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल करतं. म्हणून हे हरिनाम हे भक्तांच्या माध्यमातूनच आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतं. आता जर भक्तांनी आपल्याला सांगितलं नाही की हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, कुठून आपल्याला माहित होणार आहे की ह्या हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे किंवा ह्या काळात, आताच्या काळामध्ये ह्या महामंत्राची शक्ती जास्त आहे की ज्याने आपलं हृदय परिवर्तन होतं? हे आपल्याला कोण सांगणार आहे? आपल्याला वैष्णवच सांगणार आहेत. आणि हे वैष्णव जेव्हा त्यांच्या मुखातून ते हरिनाम घेतील, तेव्हाच आपण ते काय करू शकतो, श्रवण करू शकतो. म्हणून विचार करा की जे वैष्णव ज्यांच्यामुळे, जसं श्रील प्रभुपाद आहेत, गुरु महाराज आहेत, की जे आज पूर्ण जगामध्ये प्रचार करतायत आणि प्रचाराच्या माध्यमातून कित्येक जणांपर्यंत हे हरिनाम पोहोचत आहेत. तर त्यांच्यावर किती ते प्रिय असतील भगवंतांना. भले आपल्याला हरिनामाप्रती आसक्ती नसेल, परंतु अशा वैष्णवांप्रती आपल्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये जरी प्रेम निर्माण झालं, तरी त्या प्रेमापोटी भगवंत आपल्याला ती हरिनामाची कृपा प्रदान करतील. म्हणून भक्तांच्या कृपेतूनच हे हरिनाम आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतं. म्हणून आपण बघू शकतो की हे हरिनाम आहे, हा हरे कृष्णा महामंत्राचा प्रचार करणं, त्या भगवद्गीतेचा प्रचार करणं, ही किती मोठी सेवा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही एक युद्ध पण आहे. तर आपल्याला वाटेल की अरे हे युद्ध काय आहे, की हे हरे कृष्णा महामंत्राचा जप बाहेर प्रचार करणं हे सुद्धा युद्ध आहे. युद्ध म्हणजे हे इतकं सोपं नाहीये की अशा पद्धतीने आपण त्याचा जाऊन प्रचार करणं. परंतु त्याच्यासाठी श्रील प्रभुपाद सांगतात की आपल्याकडे अस्त्र पण पाहिजेत. आपण जेव्हा प्रचारात, तर आपला अस्त्र म्हणजे आपला करताल, आपला मृदंग, आपला हार्मोनियम, हे अस्त्र आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा जे वैष्णव प्रचार करतात आणि त्यांच्या कृपेने असं कित्येक हजारो लोकांना ते हरिनाम प्राप्त होत असेल, तर विचार करा की आपण त्या वैष्णवांप्रती किती कृतज्ञ राहिला पाहिजे, की जे हरिनाम आपल्याला मिळतंय आणि ज्या हरिनामाने आपण काळ रूपी मृत्यूवर आपण काय करत आहोत, मात करत आहोत. म्हणजे ही काय मिळत आहे, आपण म्हणजे शब्द नाहीत आपल्याला, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय प्राप्त होत आहे. तर हा काळ जो आहे, तर तो नाही तर तर काळ मृत्यू रूपाने आपल्या अवतीभोवती काय आहे, फिरतच आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की कशा पद्धतीने भगवंत सांगत आहेत की या जगाचा विनाश मी करतो आणि फक्त पांडवांव्यतिरिक्त याच्यामध्ये सगळ्यांचा संहार हा होणार आहे. तर मैत्रिणींनो, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करूया की हे हरिनाम आपल्या जीवनामध्ये, हरिनामाला स्थान देणे आणि या हरे कृष्ण महामंत्राचा एक मोबाईल घेतला, तर तो मोबाईलवर आपण सहज म्हणून एखादा मेसेज टाईप करायला गेलो, तर तो मोबाईल आपला 5 मिनिटं म्हणून घेतो, पण तो किती वेळ चोरतो हे आपल्यालाही कळत नाही. टीव्ही लावला तर सहज म्हणून एखादी बातमी, एखादी सिरियल बघायला जातो अर्धा तासाची, तर आपण त्याच्यात किती गुरफटून जातो आणि किती वेळ आपला चोरला जातो हे आपल्याला कळत नाही. तर मग तुम्ही विचार करा की एक काही वेळ आपल्याला फक्त थोडा काढायचा आहे आणि ह्या महामंत्राचा जप करायचा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपल्याला काय प्राप्त होईल, आपलं काय सद्भाग्य असेल, तर त्याच्यासाठी आपल्याकडे शब्द नसतील. जसं आपण, मग मी मगाशी म्हंटल की आपल्या जीवनामध्ये काहीतरी ध्येय लागतं आपल्याला प्राप्त करण्यासाठी. आणि ते ध्येय असेल आपल्या पुढे, तर आपण काय करतो, ते आपल्याला ध्येय असेल तर आपण मार्गक्रमण व्यवस्थितरित्या करतो. त्याचं आपण काय करतो, शेड्यूल तयार करतो, टाइम टेबल तयार करतो की मला हे ध्येय गाठायचं आहे. तसं आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय काय आहे, की आपल्या जीवनामध्ये आपल्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यात जसं एखाद्या विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवलं पुढे आणि त्या दिशेने मार्गक्रमण केलं, तर त्याला जेव्हा अचीव होती ती गोष्ट, त्याचं सक्सेस त्याला जेव्हा मिळतं, तुम्ही इमॅजिन करा जेव्हा त्याचा सक्सेस मिळतं, तर त्याच्या आनंदाचं काय वर्णन करावं आपण. मग जर आपल्या जीवनामध्ये हे ध्येय ठेवलं की मला हरे कृष्ण महामंत्र ह्याला स्थान द्यायचंय माझ्या जीवनामध्ये, वैष्णवांचा संघ घ्यायचा आहे,
तर हे आपल्याला दृश्य रूपामध्ये आता दिसणार नाहीये, परंतु त्याची काय कृपा प्राप्त होईल आणि त्याचा काय तो आनंद प्राप्त होईल आत्मिक, तर त्याची कल्पना आपण करू शकत नाही. तर मैत्रिणींनो, सगळ्यांना विनंती आहे की हा प्रचार पण आपण करूया, हरिनामालाही आपल्या जीवनामध्ये स्थान देऊया आणि त्या हरिनामाद्वारे भगवंतांचा आश्रय प्राप्त करूया. तर अशा पद्धतीने आज आपण थोडक्यात काळ रूपाने कसे भगवंत कार्यरत आहेत हे बघितलं आहे. आणि उद्याचा म्हणजे 32, 33, 34 हे श्लोक हे अशाच पद्धतीचे आहेत. तर उद्याचा श्लोकही अशाच याच श्लोकाशी रिलेटेड आहे. तर उद्याही नक्की सगळ्या जणींनी जॉईन करा. थँक्यू. हरे कृष्णा. आणि कोणाला काही प्रश्न असतील, कोणाचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही प्लीज शेअर करू शकता, नाहीतर मग आपण थांबवू शकतो. पोस्ट मीच आहे का? कोणीतरी बघताय का म्यूट ऑल होतंय का म्हणून? ऐकत नाही, ऐकत नव्हतं. हरी मग बोल. त्या लोकांनी तिथे काय त्यांचं ठरलं, काय झालं, इकडे आला तो आणि त्याच्या सासऱ्याच्या लोकांचं कोणतरी. कोणाला काही प्रश्न असतील, हे केलेलं आहे, तुम्ही स्पीकर चालू करून प्रश्न असेल तर विचारू शकता, काही कमेंट्स असेल तर सांगू शकता, नाहीतर मग आपण थांबू शकतो. खूप छान हरिनामाचं महत्व सांगितलं माताजी. हरी बोल. माताजी, तुमच्याकडूनच शिकतोय आम्ही. तुमच्याकडून आम्ही काय काय शिकतोय. तुमचा तो हरिनामाचा गोडवा आणि ती अभंगवाणी ऐकून आम्हालाही प्रेरणा मिळते. थँक्यू. हरे कृष्ण. चालेल, मग कोणाचा काही प्रश्न दिसत नाही. थँक्यू भावे माताजी, रेग्युलरली नेहमी जॉईन करून आम्हाला प्रेरणा देता तुम्ही. खैरे माताजी, थँक्यू. चालेल. मग नसेल कोणाचा काही प्रश्न तर थांबूया आपण. हरी बोल माताजी, दंडवत प्रणाम. थँक्यू. चालेल, प्रश्न नाही दिसत कोणाचा तर मग आपण थांबूया. उद्याही सगळेजणी जॉईन करा. एक मिनिट एंड करते. मामा म्हणणार रे. आपला पण खरोखर